पण मी या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही, माझा जाहीर विरोध आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आज 13/6/2026 या ऐतिहासिक भूमीमध्ये उभा आहे. ही भूमी बुद्ध फाउंडेशन बुद्ध भूमी आहे. माझ्या पाठीमागे आपण बघत असाल सम्यक संबुद्धांच्या प्रतिमा आहे. या प्रतिमाची साक्ष म्हणून मी कधीच आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना कधीच खोटं बोललं नाही. पण आज 30 तारखेपासून आजची 13 तारखेपर्यंत या झालेल्या पूर्ण घटनास्थळी कंटिन्यू सातत्याने मी आहे आणि याचा साक्षीदार सुद्धा आहे. अतिशय निंदनीय घटना झाली. त्याचा तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. पण जशी घटना झाली तशी वाऱ्यासारखी पसरली तर पूर्ण महाराष्ट्रामधून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. प्रशासनाने भिक्खू संघाला घेऊन खासदाराच्या दालन्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये एक मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगमध्ये मी उपस्थित नव्हतो, पण नंतर माहीत पडलं खासदारांच्या आणि त्यांच्या काहीतरी मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यात नाही आल्या. परत 10 तारखेला समाज कल्याण न्यायमंत्री संजय सिरसाट साहेब यांच्या बंगल्यावर मंत्रालयाच्या समोर तिथं मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये आंबेडकर घराणं, श्यामदादा गायकवाड ज्यांनी पूर्ण आयुष्य आंबेडकर चळवळीमध्ये बहाल केलं, त्यांचे भाऊ, त्यांचे पूर्ण परिवार या चळवळीमध्ये बहाल झाले. तसेच आमचे श्यामदादा गायकवाड आंबेडकर चळवळीतले हेही त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते. प्रशासनाने सांगितलं की आमच्याकडून चूक झाली, आम्ही ती चूक मान्य करतो, पण बुद्ध फाउंडेशनमध्ये ज्या तुमच्या मागण्या आहे, इथे कॉलेज असन, हॉस्पिटल असन, बुद्ध गयाची जी भूमी आहे, ज्या भूमीसाठी तो लढा चालू आहे त्याची प्रतिकृती इथं असन, विजय स्तंभ असन, भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे त्याची असन, इथे विपश्यना केंद्र असन, साचीचं जे स्तूप आहे ते स्तूप इथं बनवण्यात येईल. भिक्खू संघाचा इथं राहण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि हॉस्पिटल 300 बेडचं करण्यात येईल. इथले प्रशासन, खासदार यांनी हा शब्द दिला. त्यांनी इतिवृत्तामध्ये पण सांगितलं, त्यांनी लिहून दिलं. तर माझ्या विवेक बुद्धीला असं वाटलं की योग्य आहे. तरी सुद्धा भंतीजी, आमचे पूजनीय भंतीजी आहे, तरी सुद्धा ते 15 तारखेला उपोषणाला बसणार आहे. पण माझ्या विवेक बुद्धीला पटत नाही की त्यांच्यासोबत मी उपोषणाला बसावं. म्हणून मी याबद्दल सकल चौकशी केली. इथं स्थानिक लेवलचे अशोकनगरचे जे स्थानिक रहिवासी आहे, वालदुनीच्या परिसराच्या 2 मिनिटाच्या अंतरावर, त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर ते म्हणतात अशी पुन्हा एकदा काही वर्ष अगोदर घटना झाली होती. अरे आमच्यावर 116 जणांवर गुन्हे दाखल आहे आणि अजून सुद्धा आम्ही बेघर आहोत. तर माझं असं म्हणणं आहे की मी त्या मधला एक भाग आहे की मी माझ्या विवेक बुद्धीला पटत नाही की खासदार असन, प्रशासन असतील, यांनी आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण केलेल्या आहे, तर मी उपोषणाला कसं बसायचं. आमचे पूजनीय भंतीजी उपोषणाला बसत असन तर तमाम आंबेडकर समाजाला विनंती करतोय आपणही बसावं. पण मी या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही, माझा जाहीर विरोध आहे. मी या आंदोलनाला राहणार नाही. आम्ही तमाम आंबेडकर समाजाला विनंती करतोय, आपण आपल्या विवेक बुद्धीने विचार करून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. नमो बुद्धाय, जय भीम.